इंद्रधनुष्याच्या भागात आपलं हार्दिक स्वागत। आज आपल्या भेटीला येत आहेत दिल्लीत गेल्या 30 वर्षापासून पत्रकारिता करणारे व्यंकटेश केसरी, की जे त्यांची पत्रकारितेची सुरुवात झाली मराठवाडा दैनिकापासून। लोकमतचे ते दिल्ली प्रतिनिधी होते। द एशियन एज मध्ये त्यांनी काम केलं। असिस्टंट एडिटर म्हणून ते निवृत्त झाले। विविध निवडणुकांमध्ये प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्यांनी कव्हर केलेला आहे। अतिशय ज्येष्ठ अभ्यासक आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। व्यंकटेश केसरी यांच्याकडे आपण थेट जाऊन यावेळच्या दिल्ली लोकसभा निवडणुकीतलं नेमकं काय चित्र आहे ते आपण समजून घेणार आहोत। नमस्कार व्यंकटेशजी। नमस्कार। मी जो अ, उल्लेख आ- मी जो उल्लेख केला आप की दिल्लीत या निवडणुकीत झाले असं, की दिल्लीचे मुख्यमंत्रीच ऐन निवडणुकीच्या काळात जेलमध्ये होते। ते प्रचारासाठी जामिनावरती आलेले आहेत। तुम्ही दिल्लीच्या निवडणुकीकडे नेमकं कसं बघता? असं आहे की दिल्लीची निवडणूक ही फार अत्यंत इंटरेस्टिंग राहणार आहे। याच्यासाठी की 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिल्लीच्या सातीच्या साती जागा भारतीय जनता पक्षाने जिंकला। पण त्यानंतर काही महिन्यात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सर्व जागे भारतीय जनता पक्षाने विलक्षण मार खाल्ला। कधी 3 कधी 7, म्हणजे डबल डिजिट त्यांना ती संख्या मिळवता आली नाही। म्हणजे एकीकडे भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदाच भारतामध्ये 1984 नंतर पहिल्यांदा एका पक्षाचं पूर्ण बहुमत मिळालं। असं असताना दिल्लीच्या विधानसभेमध्ये आणि दिल्ली महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला तिथल्या लोकांनी का नाकारलं, हे एक गूढ आहे। या निवडणुकीचं दुसरं वैशिष्ट्य असं की मुख्यमंत्री तुरुंगात आहेत आणि तुरुंगात असताना त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। त्यांचे 2 मंत्री, एक माजी उपमुख्यमंत्री सिसोदिया, दुसरे सत्येंद्र जैन, नंतर खासदार संजय सिंग हे तुरुंगात आहेत। संजय सिंग जामिनावरती सुटले पण बाकीचे सुटले नाहीत। आणि या निवडणुकीचं तिसरं वैशिष्ट्य असं की भारतीय जनता पक्ष म्हणजे हरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची युती झालेली आहे। ही युती अनैसर्गिक आहे, परंतु मोदी यांच्यामुळे ते दोघेही पक्ष एकत्र आलेले आहेत। याचं कारण असं की काँग्रेसचा बेस संपून तिथे आम आदमी पार्टीने आपला स्वतःचा राजकीय बेस तयार केला, मतपेढी तयार केली। आणि आता जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण आपली ताकदीनं आपण भारतीय जनता पक्षाला रोखू शकत नाही, त्यावेळेस काँग्रेस आणि हे एकत्र झाले आहेत। पण ते रिलक्टंट पार्टनर आहेत, ते आज आहेत, पुढच्या निवडणुकीत नाहीत। मग आता याचा अर्थ काय की 7च्या 7 जागा कोण जिंकणार, तर या घडीला असं सांगता येणार नाही। पण त्याचे 2 वर्षन आहेत। असं म्हटलं जातं की 7 पैकी 2 जागा आम आदमी पार्टी आणि काँग्रेस जिंकेल। काही म्हणतात 3 जागा, काही म्हणतात 7 पैकी 6 जागा जिंकू शकतात। एकीकडे नरेंद्र मोदी सरकारच्या विरुद्ध असं अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आहे। दुसरीकडे केजरीवाल यांची जी कार्यशैली आहे ती कार्यशैली डेमोक्रेटिक नाही आहे। म्हणजे ते आताच हा पक्ष 1.5 राज्यात सत्तेत आहे, दिल्ली आणि पंजाबमध्ये। पण ते आता स्वतःला मी 140 कोटीचा प्रतिनिधी मानतात। म्हणजे जे साधारणतः पंतप्रधान असं संबोधित करत असतात त्यांच्या भाषणातून, ते केजरीवाल आता म्हणतात। म्हणजे याचा अर्थ ते महत्वाकांक्षी आहेत, त्यांना संघर्ष करायचा आहे। आपली ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे। मोहल्ला क्लिनिक असेल किंवा शाळेत तिथं जे शिक्षणाचं सरकारी शाळा त्यांनी चांगल्या केलेल्या आहेत। बायकांना त्यांनी मोफत प्रवास दिलेला आहे। म्हणजे ते जेव्हा सुविधा देतात तेव्हाच ते बीजेपी म्हणतं हे रेवडी आहे, पण बीजेपीने दिलं की त्याला म्हटलं जातं की लोककल्याणकारी कार्यक्रम आहे। म्हणजे हा शब्दाचा खेळ आहे। पण जो कोणी सत्तेत असतो त्याला जो फ्लोटिंग वोटर्स आहेत किंवा जो त्यांची मतपेढी नाही त्यांना आकर्षित करण्यासाठी या गोष्टी द्याव्या लागतात। त्यामुळे ह्या निवडणुका कशा होतील हे अत्यंत रंजक आहे। याच्यामध्ये चुरस आहे, याच्यामध्ये संघर्ष आहे, याच्यामध्ये आक्रमकता आहे। परंतु 25 तारखेला मतदानानंतर कळू शकेल। नाही, मला व्यंकटेशजी हे सांगा की बघा मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपला 56% अधिक मतं मिळाली होती आणि उरलेल्या याच्यामध्ये काँग्रेस आणि आपला मतं होते। काँग्रेस 2 नंबर, आप 3 नंबर, बरोबर। आता या निवडणुकीमध्ये नेमके मुद्दे काय आहेत? म्हणजे दिल्लीतली जनता ही अतिशय हुशार आहे। लोकसभेला ती भाजपला हे करते आणि विधानसभा महानगरपालिकेला मात्र आपच्या पाठीशी राहते। आता पुन्हा दिल्लीच्या निवडणुकीमध्ये लोकसभेची निवडणूक आहेत, मग तिथले मतदार जे आहेत हे आता भाजपला चॉईस करतील की आपला चॉईस करतील? आपल्याला काय वाटतं?
असं आहे की या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच दोन पक्ष विरुद्ध एक पक्ष असा सामना आहे. पूर्वी तीन पक्ष होती. काँग्रेस होती, आम आदमी पार्टी आणि भाजप होती. त्यात भारतीय जनता पक्षाला 56% मिळाली, कारण भारतीय जनता पक्षाची विरोधी मतं विभागली गेली. समजा ती दोन पक्ष एकत्र आले तर कसा सामना राहू शकतो, हा एक भाग आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा चेहरा नरेंद्र मोदी आहे, तर दिल्लीतला चेहरा काँग्रेस आणि काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा चेहरा आहे तो अरविंद केजरीवाल आहे. म्हणजे तिथे राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या नावाने काँग्रेसला मतं मागणं अवघड आहे याच्यासाठी, कारण काम केलेलं आहे आम आदमी पक्षाने, कारण चेहरा त्यांचा तो आहे. हा एक आहे. आणि तिसरी गोष्ट, दिल्लीचं जे पॉलिटिकल पूर्वी प्रोफाईल असायचं त्यामध्ये पंजाबींचा डॉमिनेशन होता. आता कसं झालं की दिल्लीच्या बाजूला एकीकडे हरियाणा आहे, दुसरीकडे उत्तर प्रदेश आहे, आणि स्वतः दिल्लीमध्ये मध्यमवर्गीय नाही आहे. दिल्लीमध्ये सरकारी बाबू कर्मचारी मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यानंतर बिहार मधला आलेला मोठ्या प्रमाणातला स्थलांतरित मजूर तिथे आहे, युपी मधला आहे. आणि त्यामुळे दिल्लीमध्ये पूर्वी कसं असायचं की पंजाबीचं नेतृत्व असायचं, म्हणजे मदनलाल खुराना, केदारनाथ साहनी, नंतर बाकीचे जे जनसंघाचे लोक होते त्यांचा चेहरा होता. नंतर अरुण जेटली आले. परंतु आता हे मिक्स कल्चर झालेलं आहे, बाहेरचे लोक आलेले आहेत. हा फ्लोटिंग वोटर हा नेमका कोणाचा आहे? दोन दोन निवडणुकीमध्ये तो मोदी यांच्यावर राहिला, तिसऱ्या निवडणुकीत राहील का याच्याविषयी कोणी असं ठामपणे सांगू शकत नाही. कारण मी मगाशी जसं म्हटलं, अँटी इन्कम्बन्सी हा एक फॅक्टर आहे. 2014 साली तो भारतीय जनता पक्षासाठी नव्हता, 2019ला नव्हता, कारण पुलवामा आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं राष्ट्रीयत्व निर्माण झालं होतं. या इलेक्शनमध्ये पूर्ण पहा, दिल्ली असेल किंवा पूर्ण भारतात पहा, निवडणुका ह्या स्थानिक प्रश्नावरती, राष्ट्रीय निवडणुका ह्या स्थानिक प्रश्नावरती होतात. त्यामुळे स्थानिक उमेदवार, त्याची प्रतिमा आणि पक्ष हे ह्याचं कुठेतरी सरमिसळ झाल्यामुळे नेमकं ही मतं मोदीची आहेत की भाजपची आहेत, की स्थानिक प्रश्नावरती मिळालेलं रिस्पॉन्स आहे, हे सांगणं कठीण आहे. परंतु हे मात्र खरं की निवडणुकीचं कॉम्बिनेशन काय होतं माहिती नाही, परंतु मुस्लिम हा जो दिल्लीतला मोठा मतदार आहे, पूर्वी तो काँग्रेसला देत होता, नंतर तो काँग्रेसच्या विरोधात त्याने भारतीय जनता पक्षाला पाडण्यासाठी आम आदमी पार्टीला मतदान केलं. यावेळेस मुसलमानांची मतं निर्णायक राहतील. हिंदू मधला एक जो गट आहे तो फारसा आता उत्साहवर्धक नाहीये, म्हणजे मतदानाचं प्रमाण जसं कमी होतंय की ह्या लोकांनी पक्ष फोडलेले आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष निर्विवादपणे मोठा आहे, मोदी यांचं नेतृत्व मोठं आहे, पण इतर पक्ष फोडण्याची गरज काय होती, हा एक प्रश्न आहे. आणि थोडंसं बिटरनेस हे आहे की तुम्ही जेलमध्ये का टाकता, मैदानात या, तुम्ही लढा, कोर्टातल्या केसेस चालतील, निवडणुकीच्या तोंडावर जेलमध्ये का टाकता, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा की दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांना ज्युनियर मोदी म्हटलं जातं. म्हणजे ते मोदीचेच, म्हणजे मोदींचा जर राम हा त्यांचा स्ट्रॉंग पॉइंट असेल तर हे हनुमान म्हणतात. दिल्लीमध्ये जातीय दंगली झाल्या, धार्मिक दंगली झाल्या होत्या, त्या मुस्लिम मोहल्ल्यामध्ये हे गेले नव्हते, त्यामुळे त्यांच्याविषयी क्वेश्चन मार्कही आहे. त्यामुळं मुसलमान एवढे फार ओव्हरवेल्मिंग की हा मोदीला पाडण्यासाठी हाच मनुष्य आहे असं त्यांना वाटत नाही. पर्याय नाही म्हणून ते देतात, कारण काँग्रेस वाढू शकली नाही तिथे, आणि काँग्रेसकडे लिडरशिपही नाहीये. म्हणजे 6 महिने अगोदर निवडणुकीच्या कोणी वाढत नसतं. तर असे हे मिक्स बॅग आहे इलेक्शनची. त्यामुळे कोणाच्या बाजूने कसं मतं जातं माहित नाही, पण तो सट्टा बाजार म्हणतो की 7 पैकी 6 जागा बीजेपी जिंकू शकेल म्हणून. तर हे असं चित्र दिसतं आज तरी. दुसरा एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला की या निवडणुकीमध्ये भाजप दिल्लीसाठी प्रचाराचे काय मुद्दे सांगताय? काय एकूण देशात मुद्दे सांगितले जातात ते दिल्लीत सांगितले जातात? आणि आपच्या वतीनं नेमकं काँग्रेस आणि आम्ही एकत्र का आलोत? कारण देशभर त्यांचं काही काँग्रेसचं बरं दिसत नाही. पंजाबमध्ये देखील काँग्रेस आणि आप काही नीट नाही आहेत, पण दिल्लीमध्ये ते एकत्र आहेत. तर या विषयावरती केजरीवाल आपची मंडळी लोकांना काय सांगतात आणि भाजपचे वाले काय सांगतात? भारतीय जनता पक्षाचा मुख्य आरोप आहे तो भ्रष्टाचाराचा आहे. दिल्लीतल्या दारू परवाना प्रकरणात या सरकारने भ्रष्टाचार केला. दिल्लीतला रेव्हेन्यू त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्मिती करण्यासाठी पूर्ण भारतातल्या वर्तमानपत्रात, मीडियामध्ये वापरला मोठ्या प्रमाणात. भ्रष्टाचार हा त्यांचा मुद्दा आहे, आणि त्यांचं म्हणणं असं की प्रकरण न्यायप्रविष्ट, आम्ही काही सूडबुद्धीने नाही आहे, हे केसेस आहेत. तर दुसरीकडे आम आदमी पार्टीचं म्हणणं की आम्ही चांगलं सरकार चालवतो, दिल्ली मॉडेल आहे आमचं,
त्याची जेलसी, त्याची कुठेतरी भीती मोदी यांना वाटते, त्यामुळे त्यांनी आम्हाला तुरुंगात टाकलं, आमची बदनामी केलेली. या प्रकारचे असे हे मुद्दे आहेत. मुद्दे हे दोन पक्ष म्हणजे राष्ट्रीय प्रश्नावरची दिल्लीत कोणी चर्चाच करत नाहीये. चीनचा प्रश्न असेल, पाकिस्तानचा असेल, अर्थकारण असेल, सोयी सवलती, जो कोणी पक्ष सत्तेत असतो तो सोयी सवलती देणारच, त्याचा जो विस्तारही करणार तो. परंतु ही अटॅक ही पर्सनल, काय म्हणतात त्याला, हा बिटर अटॅक झालेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे लोक आम आदमी पार्टीवरती तुटून पडतात, आणि आम आदमी पार्टी सुद्धा मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती तुटून पडते, काँग्रेसही पडतीये. तर भारतीय जनता पक्ष एकीकडे मोदी म्हणजे घराणेशाही, त्याच्यानंतर तुष्टीकरण म्हणजे लांगुल चालन, अपीजमेंट म्हणतो आपण, आणि तिसरीकडे भ्रष्टाचार, ही भारतीय जनता पक्षाचे स्टँडर्ड मुद्दे आहेत विरोधी पक्षांच्या बाजूने. की कुटुंबवाद ते म्हणतात, आणि असं म्हटलं जातं की हे जे केजरीवाल आहेत ते जर तुरुंगात गेले, त्यांना राजीनामा द्यावा लागला, तर त्यांची जी पत्नी आहे, जी पूर्वी ती सुद्धा IRS मध्ये नोकरी, मोठी ऑफिसर होती, ती आता राजकारणात आलेली आहे, तर त्यांना मुख्यमंत्री करायचं, म्हणजे ती राबडी देवी असेल भारतीय जनता पक्षाची, असं म्हटलं आमची जातं. बरोबर. हा म्हणजे हे अरविंद केजरीवालची. हा, बरोबर. तर त्यामुळं असे की पुन्हा विधानसभेच्या निवडणुका सुद्धा दिल्लीच्या येऊ घातलेल्या आहेत, म्हणजे सव्वा वर्षामध्ये तिथेही होणार आहेत ते. लोकसभेच्या निवडणुकीत विधानसभेचाही प्रचार चालू आहे, तो मागच्या वेळेसही झाला होता. हे अटीतटीची लढाई आहे. म्हणजे समजा बीजेपी हरल्यानंतर फार बीजेपीचं तसं नुकसान नाही आहे, पण समजा हे हरली आम आदमी पार्टी, तर मग विरोधकांची जी युती आहे त्याला कुठेतरी हा धक्का बसू शकतो. विधानसभेला तसेही इंडिया आघाडी विरोधी पक्षांची तसं होणं शक्य नाही आहे, कारण प्रत्येकाचे इंटरेस्ट आहेत. परंतु समजा ही जिंकली, सातीच्या साती जागांमध्ये दिल्लीमध्ये 50-50% जरी झालं, तरी हा कुठे ना कुठे हा सेटबॅक हा बीजेपीला म्हटला जातो. मध्यंतरीच्या एक काळात आणखीन एक घटना घडली. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी एक मुलाखत दिली इंडियन एक्सप्रेसला, आणि त्यांनी सांगितलं की आता भारतीय जनता पक्ष संघावरती अवलंबून नाही, कारण आम्ही निवडणुकीसाठी आपल्या पायावरती पूर्णपणे उभे आहोत. तर हे संघ कसं घेतंय ते सुद्धा या निवडणुकीत कळणार आहे. कारण काय की तांत्रिकदृष्ट्या संघ म्हणतं की आम्ही कुठल्याच पक्षाचे नाही, आमचं ध्येय धोरणं वेगळी आहेत, आमची सांस्कृतिक संघटना वगैरे. परंतु एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणणं की आम्ही आमच्या पायावर उभे राहू नये, ठीक आहे, परंतु आम्हाला आता संघाची गरज नाही, याचा स्वयंसेवक कसा अर्थ घेतो ते सुद्धा या निवडणुकीत दिसेल. नाही, मुळातच तुम्ही आता जो JP नड्डाचा उल्लेख केला ना, व्यंकटेशजी, माझ्या हा. आकलनानुसार संघाच्या हम्म. विचाराचे जे सगळे क्षेत्र आहेत, संघाची अशी कल्पना आहे की त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं. तर JP हो. नड्डा असं म्हणालेत की आम्ही आमच्या पायावर उभे आहोत, आता आम्हाला हम्म. फारशी मदतीची गरज नाही. तर हे खरं तर चांगलं लक्षण आहे ना. तर तुम्ही म्हटल्यासारखं अगदी अगदी बरोबर आहे. लोक त्याचा अर्थ कसा घेतात हा. त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हो, आणि लोक किंवा विरोधी पक्ष कसं त्याला एक्सप्लॉइट खरं आहे, करतात खरं आहे. ह्याच्यावरती, अगदी बरोबर आहे. शेवटी राजकारण परसेप्शनचा खेळ असतो. अगदी बरोबर आहे. हा परसेप्शन तुम्ही कसं करतात ते. हा. एक शेवटचा प्रश्न, की आता सध्या दिल्लीचं तापमान हे 47 डिग्री आहे. होय, आणि होय. एकूण या तापमानाचा मतदारावरती, मतदानाची टक्केवारी जसं आता मुंबईमध्ये ती घसरली, 50%च्या आत झाली, तर दिल्लीकडं तुम्ही अनेक निवडणुका बघितल्यात, याचा काय परिणाम असतो? दिल्लीतले लोक हे मतदानासाठी स्वयंस्फूर्त असतात का मुंबईवाल्यांसारखं ते पण टूरवरती जातात? असं आहे की मतदान करणारा एक मोठा वर्ग असतो, मतदान न करणारा छोटा वर्ग असतो. परंतु ह्याच्यामधले जो एक फळी असते कार्यकर्ता नावाची लिंक, ती कार्यकर्ता मतदारांना किती बाहेर काढते या विषम वातावरणात. विषम म्हणजे अत्यंत विषम आहे. बरोबर. म्हणजे लोक म्हणतात की काय होणार आहे, 47 हे कधी दिल्लीने अनुभवलंच नव्हतं. थंडी तशी होती, गरमी अशीच आहे. तर कार्यकर्ते त्यांना किती काढतात, मतदानासाठी बाहेर काढतात, याच्यावरती अवलंबून आहे. शेवटी कार्यकर्ता हाच फेस, वॉर्डामध्ये त्या पक्षाचा फेस हा कार्यकर्ता असतो, नेता नसतो. कारण त्या कार्यकर्त्यामार्फत जनता त्या पक्षाला पाहत असते ती. तर त्यांचा किती संपर्क आहे लोकांशी, असं असतं. झोपडपट्टीतला वर्ग हा येत असतो, बाकीचा जो वोट बँक असतो तो येत असतो, पण हा फ्लोटिंग वोटर हा फार बदमाश असतो. तो येतो किंवा नाही येत ते काही सांगता येत नाही. पण ते कळेल आता, म्हणजे नॅशनल ट्रेंड जर हा 60%च्या आत मतदान असेल, दिल्ली काही त्याला अपवाद असू शकत नाही.
व्यंकटेशजी, आपण वेळ दिलात, मनापासून आभार. धन्यवाद. 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 दर्शक हो, आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.